बघा, परीक्षेमध्ये खतरनाक दिसलेला प्रश्न हा एकदम सोप्या पद्धतीने आपण सोडवणार आहोत, जो की ऑप्शन मेथड आहे. बघा, तो जर तुम्हाला ह्याला डिटेलमध्ये शिकायचं असेल, तर मी ह्याचा रिलेटेड व्हिडिओज अवेलेबल करून देईल. लिंक डिस्क्रिप्शन म्हणजे रिलेटेड व्हिडिओजमध्येच तुम्हाला दिसेल. त्याच्या आधी बघा, ह्याचे तुम्हाला अवयव विचारलेले आहे. आपल्याला सोडवायचं ऑप्शन पद्धतीने. 27x चा घन. ही पूर्ण संख्या जी आहे, ही कुठल्यातरी संख्येची घन आहे. 27 ही 3चा घन आहे. x चा घन हा स्वतः x चा घन आहे. मग मी ह्या पूर्ण संख्येला जर मी a चा घन मानलं, 27x च्या घनाला मी जर a चा घन मानलं आणि जर पुढची संख्या बघितली, तर ही 64 छेदामध्ये x चा घन आहे. 64 ही 4चा घन आहे. x चा घन हा स्वतःचाच घन आहे. म्हणजे मी ह्याला जर पूर्ण संख्येला, या पूर्ण संख्येला मी जर b चा घन मानलं, तर काय होतं बघा, a चा घन, इथे वजाचं चिन्ह आहे, वजा b चा घन. आता ह्याच्यामध्ये एक फॉर्म्युला आहे बघा, a चा घन वजा b चा घन आणि a वजा b चा घन ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. हा फरक तुम्हाला कळायला पाहिजे. बघा, ह्याचं जर तुम्ही सोल्युशन काढलं, तर ह्याचं सिम्प्लिफिकेशन कसं असतं? इथे वजाचं चिन्ह आहे. सिम्पली एका ठिकाणी a वजा b लिहा. दुसऱ्या ठिकाणी आपण जो a वर्ग प्लस 2ab लिहितो ना, त्याच्या जागी फक्त b लिहा आणि इथे कुठलंही वजाचं चिन्ह येऊ देऊ नका. ठीक आहे. मग आता जर तुम्ही ऑप्शनवरनं गेला ना, तर पहिलं a वजा b आहे. तर पहिले जिथे प्लसचं चिन्ह आहे, त्यावाल्या संख्या आपण उडवले, म्हणजे ऑप्शनमधनंच कट केले. ठीक आहे. आता राहिलं दुसऱ्या ह्याच्यामध्ये सगळे प्लसचे चिन्ह आहेत. मग सगळे प्लसचे चिन्ह, आता हे 2च ऑप्शन उरलेत बघा. ह्याच्यामध्ये एक वजाचं चिन्ह आलेलं आहे. याच्यामुळे हाही ऑप्शन कट झाला आणि ऑप्शनवरनंच आपण बिना सॉल्व्ह करता हे गणित सॉल्व्ह केलेलं आहे. आणि जर तुम्हाला ह्याला डिटेलमध्ये शिकायचं, तर ते रिलेटेड व्हिडिओज अवेलेबल करून दिलेला आहे. जर तुमचे काही डाऊट असतील, तर तुम्ही ह्या टेलिग्राम ग्रुपवरती बिंदास पाठवू शकता. ही आपली 59ची मंथली मेंबरशिप आहे. धन्यवाद.